स्वामी समर्थ. म्हणजे अधिक महिना सुरू आहे. आता अधिक महिना जसा महत्वाचा आहे तसं अधिक महिन्याला प्रत्येक दिवस खूप महत्वाचा आहे. आता अधिक महिन्यात प्रत्येक वार, सण वार असेल, तिथी असेल, ती सुद्धा खूप जास्त महत्वाची असते. आणि त्या तिथी वारानुसार आपण ज्या काही सेवा पूजा घरामध्ये करतो त्याचं अधिकचे पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आता अधिक महिन्यातील लवकरच आपली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुद्धा येणार आहे. आता प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी असते, पण ही अधिक महिन्यातली पौर्णिमा तिथी असल्यामुळे खूप जास्त हिचं महत्व वाढलेलं आहे. आता अधिक महिन्यातली ज्येष्ठ पौर्णिमा कधी चालू होते, कधी संपणार आहे, योग्य तिथी काय आहे? कारण की आपल्याला कॅलेंडरमध्ये 30 मे आणि 31 मे या दोन्ही दिवशी आपल्याला पौर्णिमा तिथी दाखवली गेली आहे. तर नेमकी तिथी कधी चालू होते, कधी संपणार आहे, योग्य वेळ काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिक महिन्यामध्ये सत्यनारायण पूजन करायला खूप जास्त महत्व असतं. कारण की अधिक महिना हा पुरुषोत्तम मास आहे, श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजन हे जे असतं ते आपले श्रीहरी विष्णूंना समर्पित असतं. आता सत्यनारायण पूजन म्हणजेच काय? सत्य स्वरूपातील पूजन, जे विष्णूंचंच एक स्वरूप आहे. त्यामुळे हे पूजन आपल्या घरामध्ये अधिक मासात झालंच पाहिजे. आता अधिक महिन्यामध्ये इतर दिवशी तुम्हाला शक्य नसेल तर नक्की सांगेल की अधिक ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी तरी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजन झालंच पाहिजे. पण योग्य वेळ काय आहे, कुठल्या वेळेत तुम्ही जर ते पूजन केलं तर अधिकचे तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे, हे पण जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे, सविस्तर माहिती सांगितलेली आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.